आणि कसं नाही एका रीलमध्ये मी सांगितलेलं पण आहे बरं का, गोठ्यातली गाय जरी आजारी असेल किंवा व्यायला जर असेल ना तर शेतकरी ना तिथं गाईजवळ झोपवतो बास टाकून बरं का, याच्यात काही शंका नाही. त्याच्यामुळे ना शेतकरी इतकी माणूस की ना काय कोणात मला तर नाही दिसले बा अजून नाही का, त्याच्यामुळे ना शेतकऱ्याला ना पुरी द्यायला काय हापकू नका बरं का. मग काय रात्रभर त्या गाईसाठी जागलो पण ती काही व्यायली नाही बरं का त्या दिवशी रात्री. मग आहे ना सकाळी सकाळी आता तुमचा माहिती आहे आपलं रुटीन कसं आहे, 5:30ला म्हणजे 5:30ला आपण गाय पिळायला लागत राहतो गोठ्यात. मग काय गोठ्यातलं आहे ना गाय पिळायच्या झाल्या आणि गाय पिळत झाल्यानंतर आपण कारोडील दूध वगैरे पाजलं बरं का टाकाटमध्ये. आणि कसं नाही एकदा दुधाचं भान गावरला ना तर पहिला विषय येतो चाऱ्याचा बरं का. मग चारा टाकायचा होता आपल्याला जनावरांना. मग आहे ना भोत फोडला बरं का आपण एक म्हणला आता आहे ना हा भोतातला पण चारा टाकून. भोत आहे ना गिन्नीचा भरलेला होता बरं का, 4G सुपर बुलेट नॅपेअरचा एक नंबर क्वालिटी होती तिथं मुर्ग असायचा. तुम्हाला व्हिडिओत पण पाहायला भेटेल बरं का. आणि शेतकऱ्याचं कसं राहतं माहिती आहे का, दूध उत्पादक शेतकऱ्याचं का बाबा दावणीला एकदा जनावरांना चारा वगैरे टाकला त्यांच्या एकदा तोंड चालू झालं आणि तोपर्यंत काय चहा घ्यायचं नाही बरं का, हा पणच ठेवलेला राहतो. मग काय त्याच्यानंतर चहा पाणी झालं म्हणलं आता आहे ना पाण्या पावसाचे दिवस आपण आहे ना एकदा सकाळी सकाळी गिन्नी तोडून आणू, परत दुपारून जरा पाऊस आला ना तर परत भोंगा वाढन म्हणलं नाही का. आणि मग काय झालं एक कवळी तोडीत नाही कुठं तर लगेच घरून फोन आला बरं का, तुम्ही अर्जंट घरी या. आता मला समजा ना काय मॅटर वाढलाय बा म्हणून नाही. मग काय घरी गेल्यावर पाहिलं तर मोकार उद्योग लांबलेला होतं बरं का. चिवतानी समर्थ घरात अभ्यासाला बसले आणि विनोदाच्या धाकान तिने सहज कुलूप लागून गेली त्यांच्या गुणातून. कशाला जग मारायला कुलूप घेतलेत तुम्ही? बरं ठीक आहे जाऊ दे, चावी घातली कुलपात. हा मग चावी घाल कुलपात. कस काय नीट घाल, समर्थ कुलूप धरू लागतो. गेली चावी फिरव इकडं नाही तर तिकडं फिरव. फिरा ना का बाहेरच काढू ना फिरव. समर्थ फिरू लागते तिला कुणीकडे तरी फिरवा. मग नाही उघडा तुम्ही आहे उघडा काय अवघड नाही. फिरली बेटा नाही फिरा ना. तीच चावी ना, एकच चावी झाला सरक. मग कडी थोडी माग वड इकडं कुलबास इकडं मला आधी घालता येईल. हा कडी मग वड माग सरक रे विनू तू बाजूला. कडी वडली का माग थोडा दारवाड ढिल्ला होईल. मग थांब 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 ओढ नको ओढ तस नको ओढू सोड. हा फिरून पाय बर चावी घालून. हा चावी घाल ना थांब. चावी गेली ना पूर्ण? पूर्ण नाही गेली बेटा अजून चावी. हा फिरव आता. हा इकडे फिरायची इकडे फिरव. तशी नाही बेटा उलटी. हा हा फिरव आता. हा खोला. हा इकडे फिरा नाही तर तिकडे फिरा बेटा, कुठं तरी फिरावं लहान तुम्हाला. इकडे अडचण एक मिनिट. चावी निघली. चावी टाक कुलपीत. समर्थ तू ट्राय कर एकदा. हा इकडेच फिरायची चिवताई. हा इकडेच फिरायची दोघं लावून ताकद लावून फिरा दोघं जण. खोलले असन बेटा ती वरच ती लॉक करा साईडला हाताने. नाही लॉक नाही ते कुल्फीच. हा त्याला थोडं खाली ओढून पाय ना. हात घालली तुम्ही घाल बरं. फिरायला देईन का मात नाही रे हे पकडी नाही करा तार नाही पकडीनच काढला आता नाही ना. पुराणा खाली राहील.
उडला बर का उघडलं दर चिवडे कुठं चिवडे थांब मा हात गुतला बाई बांगड्या आता हा थांबता वरती अरे वरती घे ना बावळाट हात इथं कुठं ओढवायले हात वरती सरकून ओढायचा आता मग काय बराच वेळ आहे ना बदल्याच्या नंतर मग दरवाजा खोलला होऊन मग पोरांना बाहेर काढण्यात यश आलं मग कार परेशान झाली मग काय मॅडम म्हणे तुम्ही कधीच मग काही काम ऐकत नाही मग लाडी गुडी लावून ना मॅडमने एक पाईप आणला होता आणि पाईपाचं बनायचं होतं पनळा आपल्याला नाही का मग कसं आहे ना टाइम तुमच्या भावाला ना सगळे गाणे वाजत येते बरं का आणि हे जर गाणे नाही वाजत आले त्या माणसाला तर संध्याकाळच्या भाजीला मीठ जादा राहील नाही तर तिकट तरी कमी नाही तर वाढन तरी बरं का काहीतरी उद्योग लांबेलाच राहील ध्यानात ठेवायचं 100% आणि कसं जनावर बायकोचं पटत नाही ना त्या भावाने नक्कीच आपला सल्ला घ्यायचा बरं का सगळे गाणी एकदम व्यवस्थित वाजायचं ना नियोजन सांगा तुम्ही त्याला टाकाट मध्ये विशेष नाही तिथं आणि कसं आहे ना संसाराचा हा बॅलन्स मोड ज्याला राखता आला ना तर ते जिंकला बरं का आयुष्यात आता आमचे शेवटचे भांडण आहे ना हिवाळ्यात आणि गार पाणी ओतले याच्यावरून झालं त्याच्यानंतर आजूपर्यंत काही झालं नाही आणि हा व्हिडिओ पाहणार काही जणांना जरी वाटत असेल ना भावा तर ते काही शक्य नाही बरं का मग काय पाईप कापताना 1-2 वेळेस चहा झाला मॅडमना पाईप कापून घेतला आणि पन्हाळा तयार करूनच घेतलं होती तर काय सुट्टीच नाही दिली मला मग त्याच्यानंतर जायचं तर आपल्याला मोटर चालू करायला आणि आपण निघालो आपली फेवरेट चप्पल घालून कारण दिवस पावसाळ्याचे आणि चिखलाचे होते म्हणलं भाई या पाव बटरशिवाय पर्याय नाही तिथं आपल्याला नाही कसं नाही ज्याच्या हिंमत आहे ना त्यांनी फक्त या चपलीला आणि पावसाळ्यात नाव ठेवून दाखवावं आपण मान्य करू बरं का त्या माणसाला मग आता कसं आहे ना लोक सहज बोलून जाते बरं का शिकून काय उपयोग केला तर शिकून तर शेतीच करू राहिला नाही का गावाकडे येऊन पण कसं आहे ना थोडंसं ना आपण आहे ना बुद्धीनं काम करीत राहतो बरं का मल्टीमीटर घेतलेलं होतं आपण थर्मोस्टॅटचं 1400 रुपयाचं विशेष नाही तिथं कोणत्या फेजमध्ये किती करंट आहे तुम्हाला लगेच कळलं ना मोटर उलटी सुलटी व्हायचं काम नाही नुसतं चेक करून घेतलं करंट आणि मग टाकून दिलं सिंगल फेजचा गट्टूच्या वायरी टाकल्या फ्युजन दिली ढळून मोटर जनावरांसाठी आणि कसं आहे ना तुम्ही परत म्हणता ना ॲडव्हर्टाईज करू राहिला काय यात थर्मोस्टॅट कंपनीची पण तसा काही विषय नाही बरं का मला योग्य वाटलं मी घेतलं त्याच्यातले फॅसिलिटी तुम्हाला सांगायचं कारण एक शेतकऱ्याच्या हितासाठी आपण ज्या गोष्टी सांगायच्या ना ते सांगत राहतो बिंदासपणे आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का याला ना करंट आहे ना बाहेरून चेक करतात वायरीच्या आता बऱ्याच जणांना माहित असेल यू क्लॅम्प वगैरे सगळे त्याला तुम्ही वायरच्या बाहेर जरी टच केलं तर वायर मधून करंट जातंय नाही जातंय हे तुम्हाला कळतं त्यात सिग्नल भेटतो बरं का म्हणजे पाण्या पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला वायर हातात धरायची कुठं बस्ट झालंय चेक करायसाठी हे सोपं आहे एकदम बरं का तर शेतकऱ्याच्या हितासाठी ज्या गोष्टी सांगितल्या ना तर ते समजून घ्यायचा बारकाईने काय याच्यात काय प्रमोशन नाही करायचं मला या ब्रँडचं कसं नाही तुमचं भाऊ मोटर चालू करून निघाला बरं का पण आवड आलेलं तुम्हाला यायला सांगितलं घरी गेले पाऊस येतो काय मोटर चालू करा बंद करा पण म्हणलं आता जनावराला पण नाही आपल्याला चालूच करणे घरी येत नाही तर वातावरण बदललेलं होतं बरं का म्हणलं आता ना पावसाचे चान्सेस आहे पण कसं आहे ना जनावराला पाणी एकदा भरून घेतलं पावसाचा काही भरोसा नव्हता येईनच म्हणून मग काय थोड्याच वेळेस आहे ना पावसाचं आगमन झालं बरं का तिथं मग आता परत म्हणलं आता चारा वगैरे ना एकदा उरकून घेऊ दिवसाची परत संध्याकाळी जर लाईट गेली ना तर परत उद्योग लांबून म्हणलं गाय पिळायला परत मशीन नाही चालायचं नाही मग काय रोजच्या प्रमाणे सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या गाय पिळून घेतल्या सगळं आवरल्यावर तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा रामकृष्ण हरी.